उच्च न्यायालयाच्या क्लर्क पदाच्या परीक्षेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेची मागणी केली आहे। कापशी परीक्षा केंद्रावरील बिघाडामुळे वेळेचे नुकसान झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला असून अकोला न्यायालयात निवेदन देण्यात आले। उच्च न्यायालयाच्या क्लर्क पदासाठी 16 ऑगस्ट रोजी कापशी येथील परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे। परीक्षा सुरू असताना सॉफ्टवेअरमध्ये वारंवार अडथळे निर्माण होत असल्याने प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे। तांत्रिक बिघाडामुळे परीक्षेसाठी उपलब्ध असलेल्या वेळेचा पुरेसा वापर करता आला नसल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे। विशेष म्हणजे परीक्षेचा निकाल अत्यंत कमी लागण्याचा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असून जवळपास 99% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे। या प्रकारामुळे नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी आज अकोला न्यायालयात निवेदन सादर केले। तांत्रिक अडचणींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून प्रभावित विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। आता संबंधित परीक्षा यंत्रणा या तक्रारींची कशी दखल घेते आणि विद्यार्थ्यांना काय दिलासा मिळतो याकडे लक्ष लागले आहे। क्लर्क या पदासाठी पेपर होता तेव्हा जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा आम्हाला माहित पडलं की टायपिंग ही स्क्रीन टू स्क्रीन आहे आणि आम्ही मागील 5-6 महिन्यापासून पेपर टू स्क्रीन टायपिंग करत होतो, जे की मागच्या वेळेस उच्च न्यायालयाने त्याची टायपिंग घेतली होती। नंतर तिथं बरेच सॉफ्टवेअर प्रॉब्लेम सुद्धा होते। पेपर झाल्यानंतर आम्हाला शो झालं की एवढ्या चुका तुमच्या झालेल्या आहेत, पण मुळात तेवढ्या चुका मुलांच्या झाल्या नव्हत्या। कोणा 50 कोणा 60 ह्या चुका झाल्या होत्या। तर त्या माझ्या पहिल्या शिफ्टमध्ये 150 पैकी 2 विद्यार्थी पास झाले आणि जवळपास संपूर्ण शिफ्टमध्ये 99% मुलं फेल झाले आणि 95% मुलांना 0 मार्क्स मिळाले त्या ठिकाणी। तर आमची मागणी आहे की पेपर पुन्हा घ्या, टायपिंग टेस्ट पुन्हा कंडक्ट करा आणि ते उच्च न्यायालयामध्ये कंडक्ट करा, सर्वांना समान दर्जाची कीबोर्ड द्या आणि ते पेपर टू स्क्रीन कंडक्ट करा। कीबोर्ड चालू नव्हता। मी जेव्हा तिथे बसली मग तिथला स्टाफ मला म्हटला की तुम्ही दुसऱ्या ठिकाणी बसा। मग मी तिथे सेकंड जागेवर बसली। तिथे फोन खूप छोटा होता, मला काहीच दिसत नव्हतं आणि आजूबाजूचे फोन 100% वर म्हणजे चांगले होते। तर मग मी पुन्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही दुसरा पीसी चेंज करा। मी थर्ड पीसी वर बसली। थर्ड पीसीला जेव्हा मी बसली त्याच रो मध्ये एकच रो होता सर, तर म्हणजे दिलेला स्टुडंटला, आणि त्या रो मध्ये टॅब नव्हता प्रेस होत। जेव्हा आम्हाला प्रॅक्टिस पॅसेज दिला होता त्याच्यामध्ये माझ्या कीबोर्डला टॅब नव्हता प्रेस होत। पुन्हा सगळा स्टाफ माझ्याजवळ आला होता। 11:15ची वेळ झाली होती, बस पुढच्या 10 मिनिटात लॉग इन करायचं होतं आणि त्यानंतर त्यांनी मला त्याच थर्ड पीसी वर कीबोर्ड चेंज करून दिला। परत तिथे टॅब प्रेस नव्हता होत आणि माईक मध्ये मोठी अनाउन्समेंट झाली होती माझ्यासाठी सर की या मुलीला दुसऱ्या रो मध्ये बसा म्हणून, कारण रो चेंज करता नव्हता येत ना म्हणून। पण मला रो चेंज करून दिला त्यांनी, कारण फक्त 11ला 5 मिनिटं बाकी होते। तर तिथे काहीच न चेक करता मी एक्झाम दिली सर। एवढा मोठा सॉफ्टवेअर इश्यू होता, दिसत स्क्रीनवर काहीच नव्हतं। मागणी हेच आहे की री एक्झाम झाली पाहिजे टायपिंगची, आणि सर ते स्वतः बॉम्बे हायकोर्टने कंडक्ट केली पाहिजे। जे आतापर्यंत होत गेलं तेच झालं पाहिजे। यावर्षी हा खूप मोठा इश्यू झाला सर दुसऱ्यांकडे देऊन,